जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. श्रोत्यांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यांनो, तुम्हाला माहीत आहे का, एक असा संत होता जो मातीची भांडी घडवत घडवत स्वतःचं आयुष्यही भक्तीच्या रंगात घडवत होता. पण एक दिवस भगवान विठ्ठलांनी त्याच्या भक्तीची अशी परीक्षा घेतली की संपूर्ण पंढरपूर थक्क झालं. होय श्रोत्यांनो, ही कथा आहे संत गोरा कुंभारांची, त्या महान भक्ताची ज्यांच्या हातात माती होती पण हृदयात फक्त विठ्ठलाचं नाव होतं. भांडी बनवताना ते इतके विठ्ठलनामात रमून जात असत की त्यांना जगाचंही भान राहत नव्हतं. मित्रांनो, संत गोरा कुंभार यांची भक्ती इतकी निरागस आणि खरी होती की स्वतः भगवान विठ्ठल त्यांच्या प्रेमाने भारावून गेले होते. त्यांच्या जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांनी त्यांना खचवलं नाही, उलट त्यांची विठ्ठल भक्ती आणखी मजबूत झाली. विचार करा श्रोत्यांनो, ज्या भक्ताच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल विठ्ठल असतं, त्या भक्तावर देव किती प्रेम करत असेल. आणि जेव्हा देव आपल्या भक्ताची परीक्षा घेतो तेव्हा त्या भक्ताचं जीवनच इतिहास बनून जातं. ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर मनापासून घेतलेलं देवाचं नाव, पूर्ण समर्पण आणि निस्वार्थ प्रेम असतं. म्हणून श्रोत्यांनो, ही अद्भुत आणि भावपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातून तुम्हाला समजेल की भक्तीमध्ये किती ताकद असते आणि विठ्ठल आपल्या भक्तांसाठी किती दयाळू असतो. आणि जर तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही विठ्ठलाचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. चला तर मग, मन भक्तीने भरून आणि विठ्ठलाच्या नामात हरवून आजच्या या पवित्र कथेला सुरुवात करूया. 13व्या शतकातील महाराष्ट्र हा राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा काळ होता. पण याच काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी नावाचे एक छोटेसे पण अत्यंत प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण गाव होते. या गावाला सत्यपुरी या नावानेही ओळखले जात असे, जिथे मातीचा सुगंध आणि भक्तीचा नाद हवेत सदैव दरवळत असे. याच तेरढोकी गावामध्ये माधवबुवा आणि रखुमाई नावाचे एक अत्यंत सात्विक आणि ईश्वरनिष्ठ दाम्पत्य राहत होते. ते काळेश्वर या ग्रामदेवतेचे निस्सीम उपासक होते आणि अत्यंत साधेपणाने कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करत असत. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. माती आणणे, ती मळणे आणि मडकी बनवून ती बाजारात विकणे हाच त्यांचा दिनक्रम होता. परंतु या साध्या जीवनातही त्यांच्या मनातील ईश्वराविषयीची भक्ती अत्यंत प्रबळ आणि अढळ होती. माधवबुवा आणि रखुमाई यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशी तब्बल 7 अपत्ये जन्माला आली होती. परंतु नियतीचा खेळ असा की यापैकी एकही अपत्य फार काळ जगले नाही आणि त्यांच्या घरात पाळणा हरण्याआधीच शोककळा पसरली. जन्मलेल्या प्रत्येक बाळाचा मृत्यू पाहण्याचे अथांग दुःख या मातापित्यांच्या नशिबी आले होते. माधवबुवांनी स्वतःच्या थरथरत्या हाताने आपल्या पोटच्या 7ही मुलांचे मृतदेह अत्यंत जड अंतःकरणाने जमिनीत पुरले होते. त्यांचे मन आतून पूर्णपणे तुटले होते. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू सुकून गेले होते. तरीही त्यांची ईश्वरावरील श्रद्धा तसूभरही कमी झाली नव्हती. त्यांच्या या निस्सीम भक्तीची आणि अथांग दुःखाची नोंद साक्षात वैकुंठात बसलेल्या पांडुरंगाला घ्यावी लागली. एके दिवशी साक्षात विठ्ठल एका अत्यंत तेजस्वी ब्राह्मणाचे रूप धारण करून माधवबुवांच्या अंगणात येऊन उभा राहिला. त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते आणि त्याच्या आवाजात संपूर्ण जगाला शांत करण्याची ताकद होती. ब्राह्मणाने माधवबुवांना त्यांच्या दुःखाचे आणि चिंतेचे कारण अत्यंत आस्थेने आणि प्रेमाने विचारले. माधवबुवांचे डोळे भरून आले आणि त्यांनी हुंदका देत म्हटले, हे देवा, माझ्या 7ही मुलांना मी माझ्याच हाताने या मातीत पुरले आहे. भगवंताने माझे सर्वस्व हिरावून घेतले आहे. आता माझ्या आयुष्यात फक्त अंधारच उरला आहे, असे म्हणत माधवबुवा त्या ब्राह्मणाच्या चरणांवर कोसळले. ब्राह्मणाने त्यांना अत्यंत प्रेमाने उठवले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना शांत केले. त्यानंतर त्या ब्राह्मणाने माधवबुवांना ती सर्व मुले ज्या ठिकाणी पुरली होती ती जागा दाखवण्यास सांगितली. माधवबुवांनी ती जागा दाखवताच पांडुरंगाच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने तिथे एक अकल्पित चमत्कार झाला. मातीत पुरलेली ती सर्व 7ही मुले अचानक जिवंत झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रकाश दिसू लागला. ब्राह्मणरूपी विठ्ठलाने त्या 7ही मुलांना त्यांच्या कर्माच्या गतीनुसार थेट स्वर्गात पाठवून दिले. परंतु जेव्हा 8वे बाळ जिवंत झाले तेव्हा भगवंतानं त्याला थांबवले आणि माधवबुवा तसेच रखुमाई यांच्या हातात अत्यंत प्रेमाने सोपवले. पांडुरंग हसत हसत म्हणाले, या बाळाला तुम्ही गोरीतून म्हणजेच खड्ड्याच्या मातीतून बाहेर काढले आहे.
म्हणून आजपासून याचे नाव गोरोबा असेल आणि हा माझा परमभक्त म्हणून जगात नावारूपास येईल, असे भगवंताने सांगितले. असे सांगून तो तेजस्वी ब्राह्मण अचानक अंतर्धान पावला आणि माधवबुवांना जाणवले की साक्षात पंढरीनाथ त्यांच्या भेटीला आले होते. गोरोबांचा जन्म शके 1189 म्हणजेच इसवी सन 1267च्या सुमारास झाला असे मानले जाते. लहानपणापासूनच गोरोबांचे मन सांसारिक खेळण्यांमध्ये किंवा मुलांच्या गराड्यात कधीच रमले नाही. त्यांची दृष्टी नेहमी कुठल्या तरी अज्ञाताच्या शोधात असे आणि त्यांच्या ओठांवर कायम एकच नाम असे. ते अखंडपणे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जप करत असत आणि त्यातच ते परमानंद मिळवत असत. जेव्हा ते मोठे झाले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांचा कुंभार कामाचा व्यवसाय अत्यंत निष्ठेने पुढे चालवण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्यासाठी कुंभाराचे चाक हे केवळ मातीचे भांडे घडवणारे साधन नव्हते, तर ते साक्षात संसाराचे चक्र होते. माती आणणे, ती मळणे आणि मडक्यांना आकार देताना त्यांचे लक्ष केवळ त्या पांडुरंगाच्या चरणांवर केंद्रित असे. मातीचा चिखल तुडवताना ते भक्तीच्या अशा एका धुंदीत जात असत, जिथे त्यांना स्वतःच्या देहाचेही भान उरत नसे. केशवाचे ध्यान धरोनी अंतरी मृत्तिके माझारे नाचत असे, हा त्यांचा भाव अगदी तंतोतंत त्यांच्या दैनंदिन जीवनातून दिसून येत असे. ते चिखलात नाचत असत, विठ्ठलाचे अभंग गात असत आणि त्यांच्या डोळ्यांतून सतत प्रेमाश्रूंच्या धारा वाहत असत. ते अत्यंत साधे, निरभिमानी आणि संसारातील मोहापासून पूर्णपणे अलिप्त असे एक जीवनमुक्त व्यक्तिमत्व होते. त्यांचे हे सात्विक आणि विरक्त रूप पाहून गावातील सर्व लोक त्यांना अत्यंत आदराने गोरोबा काका असे म्हणत असत. वयाने आणि आध्यात्मिक अधिकाराने ते संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि मुक्ताबाई या सर्वांपेक्षा थोर होते. गोरोबा वयात आल्यावर त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह संती नावाच्या एका अत्यंत सुशील आणि साध्या मुलीशी लावून दिला. संती ही एक अत्यंत सामान्य सांसारिक स्त्री होती, जिला आपलं घर, आपला पती आणि आपला संसार यावर खूप प्रेम होते. तिला वाटत असे की आपला पती आपल्यावर प्रेम करेल, संसारात लक्ष घालेल आणि आपले जीवन सुखाचे होईल. परंतु गोरोबांचे मन या नश्वर संसारात कधीच अडकले नाही. ते नेहमी विठ्ठलाच्या चरणांशीच लीन झालेले असत. काही काळानंतर संतीच्या पोटी एका अत्यंत सुंदर आणि तेजस्वी मुलाचा जन्म झाला, ज्यामुळे तिचे आयुष्य आनंदाने भरून गेले. घरात बाळाचे पाऊल पडल्यामुळे संतीच्या आनंदाला आणि उत्साहाला पारावार उरला नव्हता. ती स्वप्ने रंगवू लागली होती. तिला वाटले की आता तरी आपले पती या भक्तीच्या धुंदीतून बाहेर येऊन संसाराकडे आणि आपल्या बाळाकडे लक्ष देतील. परंतु गोरोबा हे एक तत्वज्ञानी आणि विदेही संत होते. त्यांना या सांसारिक सुखाचे किंवा दुःखाचे कसलेही आकर्षण राहिले नव्हते. बाळ जन्माला आल्यावरही त्यांच्या विठ्ठल भक्तीच्या नित्यक्रमात किंवा नामस्मरणात कोणताही खंड पडला नाही. ते पूर्वीप्रमाणेच माती आणणे, चिखल तुडवणे आणि अखंड हरिनाम घेणे यातच मग्न राहत असत. त्यांचे हे वागणे संतीला अनेकदा खटकत असे, पण ती एका आदर्श पत्नीप्रमाणे निमूटपणे आपला संसार सांभाळत होती. एके दिवशी दुपारच्या वेळी घरात पाणी नसल्याने संतीला घरासाठी पाणी आणायला नदीवर जावे लागणार होते. तिने पाहिले की गोरोबा अंगणातील एका मोठ्या खड्ड्यात मडकी बनवण्यासाठी लागणारी माती आणि पाणी मिसळून चिखल तुडवत आहेत. संतीने अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने गोरोबांना हाक मारली आणि म्हटले, "अहो, ऐकताय का?" गोरोबांचे लक्ष पूर्णपणे त्यांच्या भजनात होते. तरीही संतीने पुन्हा मोठ्याने म्हटले, "मी पाणी आणायला नदीवर जाऊन येते. बाळ इथेच अंगणात खेळत आहे, जरा त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा. मी लवकरच पाणी घेऊन परत येते," असे सांगून संती घागर घेऊन निघून गेली. संतीला वाटले की तिचे शब्द गोरोबांनी ऐकले आहेत आणि ते बाळाची काळजी घेते. पण गोरोबा तर भक्तीच्या एका वेगळ्याच दुनियेत हरवले होते. त्यांना भौतिक जगाचा पूर्णपणे विसर पडला होता. ते खड्ड्यात माती तुडवत होते आणि त्यांच्या ओठांतून अत्यंत आर्ततेने विठ्ठलाचे अभंग बाहेर पडत होते. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत होते आणि त्यांचे पाय एका विशिष्ट लयीत त्या मऊ चिखलावर पडत होते. तिकडे ते लहान आणि निष्पाप बाळ रांगत रांगत स्वतःच्याच धुंदीत त्या मातीच्या खड्ड्याकडे आकर्षित झाले. त्याला कदाचित वाटले असेल की आपले वडील काहीतरी खेळ खेळत आहेत, म्हणून ते बाळ हसत हसत खड्ड्याच्या काठावर आले. ते निरागस बाळ रांगून थेट त्या मऊ आणि ओल्या चिखलात उतरले, जिथे गोरोबा त्यांचे पाय वेगाने आणि तालात चालवत होते. गोरोबांच्या डोळ्यांवर भक्तीची दाट झापड होती. त्यांच्या कानात फक्त टाळ आणि मृदुंगाचा नाद घुमत होता. त्यांना आजूबाजूच्या जगाचा पूर्णपणे विसर पडला होता आणि त्याच भयंकर अवस्थेत त्यांचे पाय त्या कोवळ्या बाळाच्या अंगावर पडू लागले.
बाळाने कदाचित वेदनेने किंकाळी फोडली असेल, पण गोरोबांच्या मोठ्या भजनाच्या आवाजात ती कोवळी हाक कायमची हरवून गेली. विठ्ठल नामाच्या गजरात एका पित्याचे पाय स्वतःच्याच रक्तामांसाच्या गोळ्याला त्या निर्दयी चिखलात तुडवत होते. काही क्षणातच त्या निष्पाप बाळाचा जीव गेला आणि त्याचा तो लहानसा कोवळा देह त्या मातीत पूर्णपणे गाडला गेला. माती आणि पाणी यांच्या मिश्रणाचा रंग आता हळूहळू बाळाच्या कोवळ्या रक्ताने लाल भडक होऊ लागला होता. पण गोरोबांना या कशाचीही पुसटशीही कल्पना नव्हती. ते आपले डोळे मिटून अभंग गात आणि चिखल तुडवतच राहिले. काही वेळाने संती डोक्यावर पाण्याची भरलेली घागर घेऊन हसत मुखाने घराच्या अंगणात परत आली. तिने इकडे तिकडे पाहिले, पण तिला तिचा काळजाचा तुकडा कुठेही खेळताना दिसला नाही. तिने घागर खाली ठेवली आणि ती अत्यंत घाबरलेल्या आवाजात "बाळा, माझ्या बाळा" अशी हाक मारत घरभर फिरू लागली. शोधता शोधता तिची नजर अचानक अंगणात चिखल तुडवणाऱ्या गोरोबांच्या पायांकडे आणि त्या खड्ड्याकडे गेली. तिथे पाहताच संतीच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पाहिले की तो सर्व चिखल रक्ताने लाल भडक झाला आहे आणि त्यात तिच्या लाडक्या बाळाचे काही अवशेष दिसत आहेत. संतीने एका भयंकर आणि हृदयद्रावक वेदनेने हंबरडा फोडला. "माझा बाळ, अहो काय केलं तुम्ही हे?" तिने धावत जाऊन चिखलातून आपल्या बाळाचा तो छिन्न विछिन्न झालेला मृतदेह बाहेर काढला आणि ती छाती बडवून रडू लागली. तिच्या हातातून तिच्या बाळाचे रक्त गळत होते आणि तिचे डोळे दुःखाने आणि संतापाने लाल झाले होते. संतीच्या त्या आर्त आणि काळी चिरणाऱ्या किंकाळीने अखेर गोरोबांची समाधी भंग पावली आणि ते भानावर आले. गोरोबांनी जेव्हा खाली पाहिले तेव्हा त्यांना आपली भयंकर चूक लक्षात आली आणि त्यांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला. आपल्याच पायांनी आपल्या मुलाचा जीव घेतला या कल्पनेने त्यांच्या काळजात एक मोठी कळ उठली. पण संतीचा राग आणि दुःख आता सर्व सीमा पार करून गेले होते. तिने विठ्ठलाला आणि गोरोबांना कठोर दोष देण्यास सुरुवात केली. "कोणता हा तुमचा देव आणि कसलीही तुमची भक्ती, ज्याने माझ्या पोटच्या गोळ्याचा असा निर्घृण बळी घेतला?" असे ती ओरडून सांगू लागली. स्वतःच्या लाडक्या विठ्ठलाची अशी भयंकर निंदा ऐकून गोरोबांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्यांना प्रचंड राग आला. ते रागाने लालबुंद झाले आणि संतीला मारण्यासाठी त्यांनी आपला चिखलाने माखलेला हात उगारून तिच्या दिशेने धाव घेतली. गोरोबांचा तो रौद्र अवतार पाहून संती प्रचंड घाबरली आणि तिने मागे सरकत एका क्षणात एक भयंकर वाक्य उच्चारले. ती मोठ्याने आणि रडक्या आवाजात ओरडली, "अहो थांबा, जर तुम्ही मला हात लावाल तर तुम्हाला तुमच्या त्या पांडुरंगाची शपथ आहे." पांडुरंगाची शपथ हे शब्द गोरोबांच्या कानावर पडताच जणू त्यांच्यावर आकाशातून वीजच कोसळली आणि ते जागीच थबकले. त्यांच्यासाठी विठ्ठलाची शपथ ही जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा, अगदी स्वतःच्या प्राणापेक्षाही मोठी आणि अतिशय पवित्र होती. त्यांनी उगारलेला हात हळूच खाली घेतला आणि त्यांनी संतीला कधीही स्पर्श न करण्याचा एक अत्यंत कठोर निर्णय त्याच क्षणी घेतला. त्या भयानक दिवसापासून गोरोबांनी संतीशी सर्व शारीरिक आणि मानसिक संबंध पूर्णपणे तोडून टाकले. एकाच घरात राहूनही ते दोघे दोन अनोळखी व्यक्तींसारखे जगू लागले. गोरोबा फक्त आपल्या भक्तीत आणि कुंभार कामात मग्न असत. काही काळ लोटल्यानंतर संतीचा राग हळूहळू शांत झाला आणि तिला आपल्या उतावळपणे दिलेल्या शपथेचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला. तिला वाटले की आपल्या एका चुकीच्या शब्दाने आपण आपला संसार आणि घराण्याचा वंश कायमचा उद्ध्वस्त करून टाकला आहे. तिने गोरोबांची अनेक प्रकारे मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांची माफी मागितली, पण गोरोबा विठ्ठलाच्या शपथेवर ठाम होते. जेव्हा कोणताही मार्ग उरला नाही तेव्हा अत्यंत हताश होऊन संती आपल्या माहेरी गेली आणि तिने आपल्या वडिलांना सर्व हकीकत रडत रडत सांगितली. वडिलांनी संतीचे दुःख पाहिले आणि यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपली धाकटी मुलगी रामी हिचा विवाह गोरोबांशी लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांना वाटले की किमान धाकट्या बहिणीच्या पोटी तरी गोरोबांच्या घराण्याचा वंश पुढे चालेल आणि घराला वारस मिळेल. गोरोबांनी सुरुवातीला नकार दिला, पण आपल्या सासऱ्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या विनंतीचा मान राखून रामीसोबत दुसरा विवाह करण्यास त्यांनी मूक संमती दिली. परंतु विवाह झाल्यानंतर सासऱ्यांनी गोरोबांना एक अतिशय कठीण वचन मागितले की तुम्ही माझ्या दोन्ही मुलींना समान वागणूक द्याल. गोरोबांनी हे वचन मान्य केले आणि त्यामुळे निर्माण झालेल्या एका भयंकर धर्मसंकटात त्यांनी रामीलाही स्पर्श न करण्याचा निर्णय घेतला. कारण जर ते रामीला जवळ करतील तर ते संतीवर अन्याय ठरेल आणि जर दोघांना जवळ केले तर विठ्ठलाची शपथ मोडेल, असा विचार त्यांनी केला.
त्यामुळे गोरोबा आता 2 तरुण पत्नी असूनही एका संन्याशासारखे पूर्णपणे विरक्त आणि केवळ नामस्मरणात गडलेले जीवन जगू लागले. घरातील दोन्ही बहिणी तरुण होत्या आणि त्यांना आपला उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा नव्याने फुलताना पाहायचा होता. गोरोबांचा हा कठोरपणा त्यांना सहन होत नव्हता, कारण त्यांचे तारुण्य आणि संसाराची स्वप्ने एका शपथेमुळे करपून जात होती. म्हणून एके दिवशी दोन्ही बहिणींनी मिळून गोरोबांचा हा निश्चय मोडण्यासाठी एक अतिशय धाडसी योजना आखली. रात्रीची वेळ होती. गोरोबा दिवसभराच्या अत्यंत कष्टाच्या कामाने आणि भजनाने थकून गाढ झोपेत दिले होते. संती आणि रामी अत्यंत हळुवारपणे त्यांच्याजवळ गेल्या आणि गोरोबांच्या नकळत त्यांनी गोरोबांचे दोन्ही हात स्वतःच्या अंगावर ओढून घेतले. त्यांना वाटले की एकदा का स्पर्श झाला की गोरोबांचा हा विरक्तपणा गळून पडेल आणि ते पुन्हा संसारात लक्ष घालतील. परंतु काही क्षणांतच गोरोबांना जाग आली आणि त्यांना जाणवले की त्यांचे हात त्यांच्या पत्नींच्या अंगावर आहेत. ज्या देवाने त्यांना सर्व काही दिले त्या देवाची शपथ या हातांमुळे मोडली गेली या विचाराने ते प्रचंड अस्वस्थ आणि भयभीत झाले. ते झटकन उठले आणि घरात पडलेले माती कापड्याचे एक अत्यंत तीक्ष्ण आणि धारदार शस्त्र त्यांनी रागाने उचलले. ज्या हातांनी माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली ते पापी हात आता या देहावर राहता कामा नयेत, असे त्यांनी स्वतःला अत्यंत कठोरपणे सुनावले. कुणाचाही विचार न करता, क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी एका झटक्यात आपले दोन्ही हात मनगटापासून कापून टाकले. रक्ताची भयंकर चिरकांडी उडाली. गोरोबा वेदनेने विव्हळले नाहीत, तर त्यांच्या मुखातून फक्त विठ्ठल विठ्ठल असा गजर सुरू होता. संती आणि रामी झोपेतून जाग्या झाल्या आणि समोरचा तो रक्ताचा सडा पाहून त्यांनी भीतीने आणि अथांग दुःखाने टाहो फोडला. त्यांनी गोरोबांचे ते रक्तबंबाळ आणि हात तुटलेले शरीर पाहिले आणि त्यांना स्वतःच्याच कृत्याचा भयंकर आणि जाळणारा पश्चाताप होऊ लागला. गोरोबा आता दोन्ही हातांनी अपंग झाले होते, पण त्यांची विठ्ठलावरील भक्ती आणि श्रद्धा मात्र कणभरही कमी झाली नव्हती. तुटलेल्या हातांनीही ते देवाची आळवणी करत राहिले आणि त्यांचे जीवन अधिकच विरक्त, शांत आणि ईश्वरमय होत गेले. काही वर्षे अशीच लोटली. गोरोबा आपल्या दोन्ही पत्नींसोबत एका अपंगाचे आणि पूर्णपणे परावलंबी जीवन जगत होते. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक अलौकिक शांतता आणि पांडुरंगाच्या भक्तीचे एक विलक्षण तेज झळकत असे. आषाढी एकादशीचा पवित्र सण जवळ आला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ लागल्या होत्या. गोरोबांच्या मनातही आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची प्रचंड ओढ निर्माण झाली आणि त्यांनी पंढरपूरला जाण्याचा निश्चय केला. हात नसतानाही केवळ ईश्वराच्या ओढीने आणि प्रेमाने ते आपल्या दोन्ही पत्नींसोबत पंढरपूरच्या पावनभूमीत दाखल झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे उधाण आले होते. सगळीकडे टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू होता. तिथेच एका मोठ्या मंडपात संत नामदेव महाराज यांचे अतिशय रसाळ आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले कीर्तन सुरू होते. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि इतर अनेक थोर संत त्या कीर्तनात तल्लीन होऊन बसले होते. गोरोबा आणि त्यांच्या पत्नीही गर्दीतून वाट काढत त्या कीर्तनात जाऊन बसले आणि नामदेवांच्या सुरात आपला सूर मिसळू लागले. नामदेव महाराज अतिशय रसाळ अभंग गात होते आणि त्यांनी सर्व उपस्थित भाविकांना अत्यंत प्रेमाने भजनाच्या तालावर टाळ्या वाजवण्याची विनंती केली. संपूर्ण वाळवंट टाळ्यांच्या कडकडाटाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने निनादून गेले. सर्व भाविक डोळे मिटून टाळ्या वाजवत होते. गोरोबांनाही तो भक्तीचा आणि प्रेमाचा मोह आवरला नाही. ते क्षणभर विसरूनच गेले की त्यांना टाळी वाजवण्यासाठी हातच नाहीत. भक्तीच्या त्या सर्वोच्च परमानंदात गोरोबांनी आपले ते तुटलेले आणि अपंग झालेले खुंट हवेत उंच उंचावले. ते इतर भाविकांप्रमाणेच तालावर आपले खुंट एकमेकांवर आपटण्याचा आणि टाळी वाजवण्याचा भास करू लागले. आणि त्याच क्षणी तिथे उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी आणि संतांनी एक अत्यंत अविश्वसनीय असा ईश्वरी चमत्कार पाहिला. गोरोबांच्या त्या तुटलेल्या खुंटातून अचानक नवीन आणि पूर्णपणे शाबूत असे हात फुटून बाहेर आले. त्यांचे हात पूर्वीसारखेच मजबूत आणि सशक्त झाले होते आणि आता त्यांच्या हातातून खऱ्याखुऱ्या टाळ्यांचा आवाज येऊ लागला होता. हा ईश्वरी चमत्कार पाहून संपूर्ण कीर्तन मंडपात आश्चर्याची आणि आनंदाची एकच मोठी लाट उसळली. संती आणि रामी तर हा चमत्कार पाहून अक्षरशः थक्क झाल्या. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सर्व संतांनी आणि भाविकांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गगनभेदी जयघोष केला आणि गोरोबांच्या निस्सीम भक्तीला प्रणाम केला.
याच भावपूर्ण क्षणी संतीच्या मनात एक प्रचंड मोठा आशेचा किरण निर्माण झाला आणि तिने डोळे मिटून विठ्ठलाचा धावा सुरू केला. तिने दोन्ही हात जोडून मोठ्याने आणि आर्ततेने हाक मारली, हे दयाळू पांडुरंगा, जर तू माझ्या पतीचे हात परत करू शकतोस तर माझा बाळही परत कर. माझ्या एका चुकीमुळे माझ्या बाळाचा जीव गेला, हे देवा मला क्षमा कर आणि माझी रिकामी झोळी पुन्हा भरून दे, असे म्हणत तिने टाहो फोडला. तिच्या त्या आईच्या हाकेत इतकी वेदना आणि शुद्ध भक्ती होती की वैकुंठाच्या नाथालाही ते ऐकून पाजर फुटला. कीर्तनाच्या त्या प्रचंड गर्दीतून अचानक एका लहान आणि गोड बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वांच्या कानावर पडला. संतीने डोळे उघडून पाहिले तर तोच तिचा लाडका मुलगा, जो चिखलात मरण पावला होता, तो गर्दीतून रांगत तिच्याकडे येत होता. त्याच्या अंगावर चिखलाचा एक डागही नव्हता आणि तो अतिशय खळखळून हसत आपल्या आईकडे हात झेपावत होता. संतीने धावत जाऊन त्या बाळाला उचलून पोटाशी धरले आणि ती अक्षरशः वेड्यासारखी त्याच्या मुक्या घेऊ लागली. हा दुहेरी चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले आणि सर्वांनी विठ्ठलाच्या लीलांचे मनोभावे गुणगान गायले. विठ्ठलाने दाखवून दिले होते की भक्तीत जर असीम समर्पण असेल तर देव नियतीचे चक्रही उलटे फिरवू शकतो आणि मृत्यूवरही मात करू शकतो. या अद्भुत प्रसंगानंतर गोरोबांचा अधिकार आणि त्यांची महती संपूर्ण वारकरी संप्रदायात सर्वोच्च मानली जाऊ लागली. ते सर्व संतांमध्ये वयाने आणि अनुभवाने अत्यंत ज्येष्ठ असल्याने त्यांना सर्वजण आदराने गोरोबा काका म्हणत असत. एकदा आळंदी येथे संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव आणि इतर अनेक संत मंडळी आध्यात्मिक चर्चेसाठी एकत्र जमली होती. या उच्च कोटीच्या संतांच्या मेळाव्यात संत मुक्ताबाईंनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमयी प्रस्ताव सर्वांसमोर मांडला. मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना विनंती केली की काका, तुम्ही कुंभार आहात, तुम्ही मातीची मडकी पारखण्यात अत्यंत तरबेज आहात. त्याचप्रमाणे इथे बसलेल्या या सर्व संत मंडळींपैकी कोणते मडके पक्के आहे आणि कोणते कच्चे याची तुम्ही परीक्षा घ्यावी. हे ऐकून गोरोबा हसले आणि त्यांनी एका कुंभाराप्रमाणे खरोखरच सर्व संतांच्या डोक्यावर आपल्या हाताने थापटणे मारण्यास सुरुवात केली. ते प्रत्येकाजवळ जात त्यांच्या डोक्यावर प्रेमाने थाप मारत आणि ते संत किती आध्यात्मिक उंचीवर आहेत हे अचूक जाणत. जेव्हा गोरोबा संत नामदेवांच्या जवळ आले आणि त्यांनी नामदेवांच्या डोक्यावर थाप मारली तेव्हा नामदेव थोडे अस्वस्थ झाले. नामदेवांना वाटले की मी तर साक्षात विठ्ठलाशी रोज गप्पा मारतो, तो माझ्या हातचा नैवेद्य खातो, मग हे मला मडक्यासारखे का तपासत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर रागाची आणि अहंकाराची एक पुसटशी छटा उमटली, जी गोरोबांच्या तीक्ष्ण आणि साक्षात्कारी नजरेतून सुटली नाही. गोरोबांनी सर्वांसमोर अत्यंत शांतपणे आणि स्पष्टपणे आपला निर्णय जाहीर केला आणि म्हणाले, नामदेवांचे मडके अजून कच्चे आहे. हे ऐकून सर्व संत हसले, पण नामदेवांचा अहंकार मात्र प्रचंड दुखावला गेला आणि त्यांना आपला घोर अपमान झाल्यासारखे वाटले. ते अत्यंत रागाने आणि चिडचिडीने तिथून उठले आणि थेट पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात गाभाऱ्यात जाऊन उभे राहिले. नामदेवांनी विठ्ठलाकडे अत्यंत कटू शब्दांत तक्रार केली आणि म्हटले, देवा, त्या गोरोबा कुंभाराने भर सभेत माझा अपमान केला आणि मला कच्चे ठरवले. विठ्ठल हसून म्हणाले, अरे नाम्या, जर मुक्ताबाई आणि गोरोबा म्हणत आहेत की तू कच्चा आहेस तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. तू माझी केवळ सगुण भक्ती केलीस, पण तुला अजून निर्गुणाचा शोध लागलेला नाही आणि तू अजून कोणत्याही सद्गुरूचा अनुग्रह घेतलेला नाहीस. जोपर्यंत तुला सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत तुझं ज्ञान अपूर्णच राहील. म्हणून तू औंढ्या नागनाथला जाऊन विसोबा खेचरांना भेट, असा आदेश विठ्ठलाने दिला. विठ्ठलाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज औंढ्या नागनाथच्या शिवमंदिरात पोहोचले, जिथे त्यांना संत विसोबा खेचर दिसले. विसोबा एका अत्यंत विचित्र अवस्थेत साक्षात शिवलिंगावर आपले पाय ठेवून गाढ झोपलेले नामदेवांना आढळले. हे दृश्य पाहून नामदेवांना प्रचंड धक्का बसला आणि ते संतापाने विसोबांना म्हणाले, अहो, हे काय करताय? देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपायला तुम्हाला लाज वाटत नाही का? विसोबा अत्यंत शांतपणे डोळे उघडत म्हणाले, अरे बाबा, मला खूप थकवा आला आहे. तूच माझे पाय उचल आणि जिथं देव नाही तिथे ठेव. नामदेवांनी रागाने विसोबांचे पाय उचलले आणि दुसऱ्या बाजूला ठेवले, पण तिथेही अचानक जमिनीतून एक शिवलिंग प्रकट झाले. नामदेवांनी पुन्हा पाय उचलून तिसऱ्या जागी ठेवले, तिथेही पिंडी निर्माण झाली आणि असे करता करता संपूर्ण गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. तेव्हा नामदेवांना आपली मोठी चूक आणि गोरोबांचे ते कच्चे मडकेवाले शब्द खऱ्या अर्थाने समजले.
त्यांना उमगले की परमेश्वर केवळ पंढरपूरच्या मूर्तीत नाही, तर तो या चराचरात आणि विश्वाच्या कणाकणात भरलेला आहे. नामदेवांचा सर्व अहंकार गळून पडला आणि त्यांनी विसोबा खेचरांचे पाय धरून त्यांना आपला गुरु मानले आणि त्यांचे मडके खऱ्या अर्थाने पक्के झाले. संत गोरोबा कुंभार हे केवळ एक भक्त नव्हते, तर ते अद्वैत तत्वज्ञानाचे आणि निर्गुण भक्तीचे एक अत्यंत महान आणि अधिकारी साधक होते. त्यांनी स्वतःच्या साध्या आणि सोप्या कुंभारकामाच्या भाषेतून अत्यंत सखोल आणि उच्च प्रतीचे तत्वज्ञान जगाला समजावून सांगितले. सकल संत गाथेमध्ये त्यांचे सुमारे 20 ते 23 अभंग उपलब्ध आहेत, जे आजही वारकरी संप्रदायात मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने गायले जातात. त्यांच्या अभंगांमध्ये कुठेही बडेजाव नाही, तर त्यात एक अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक आणि हृदयाला भिडणारा असा शुद्ध भक्तिभाव आहे. मुकिया साखर चाखावया दिधली, बोलता हे बोली बोलवेना, या त्यांच्या प्रसिद्ध ओळींतून त्यांनी आत्मसाक्षात्काराचे अत्यंत अचूक वर्णन केले आहे. ते म्हणतात की ईश्वराचा अनुभव हा गुळाची चव घेतलेल्या मुक्या माणसासारखा असतो, जो त्या सुखाचे शब्दांत कधीच वर्णन करू शकत नाही. त्यांनी समाजातील जातीभेदावर आणि वर्णव्यवस्थेवर कधीही थेट भाष्य केले नाही, परंतु स्वतःच्या जीवनातून समतेचा एक मोठा आदर्श घालून दिला. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त, असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की भक्तीला कोणत्याही जातीची किंवा वर्णाची अट नसते. देव हा भक्ताचा भाव आणि त्याची आंतरिक शुद्धता पाहतो, त्याची जात किंवा त्याचा व्यवसाय कधीही पाहत नाही. हाच त्यांच्या जीवनाचा सर्वात मोठा संदेश आहे. त्यांनी शिकवले की काम करत असतानाही ईश्वर प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी संसार किंवा कर्म सोडून जंगलात संन्यास घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. संत गोरा कुंभार यांचे संपूर्ण आयुष्य हे एक निरंतर चालणारे नामस्मरण आणि अखंड चाललेला भक्तीचा एक पवित्र यज्ञ होता. त्यांनी सुखात कधीही गर्व केला नाही आणि दुःखात, अगदी स्वतःचे हात तोडताना किंवा बाळाचा मृत्यू पाहतानाही देवावर शंका घेतली नाही. त्यांच्या याच अढळ श्रद्धेमुळे त्यांना जिवंतपणी जीवनमुक्ताची अवस्था प्राप्त झाली होती आणि ते खऱ्या अर्थाने एक विदेही संत बनले होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असलेल्या या महान संताने वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत करण्यात अत्यंत मोलाचे आणि अविस्मरणीय योगदान दिले. शेवटी आपले सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक कार्य पूर्ण झाल्यानंतर शके 1239 मध्ये म्हणजेच 20 एप्रिल 1317 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या लाडक्या तेरढोकी म्हणजे सत्यपुरी गावातच त्यांनी अत्यंत शांतपणे आणि विठ्ठल नामाच्या गजरात आपली समाधी घेतली. आजही तेरढोकी येथे संत गोरोबा काकांचे एक अतिशय सुंदर आणि पवित्र मंदिर आहे, जिथे त्यांची समाधी भाविकांना निरंतर प्रेरणा देत उभी आहे. हजारो वारकरी आणि भाविक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि गोरोबांच्या त्या पवित्र मातीला आपल्या कपाळावर लावून स्वतःला धन्य मानतात. गोरोबांची ती मातीची मडकी कदाचित काळाच्या ओघात नष्ट झाली असतील, पण त्यांनी घडवलेली भक्तीची आणि श्रद्धेची मडकी आजही महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. त्यांचा तो विठ्ठल विठ्ठल हा अखंड गजर आणि त्यांच्या पायांखाली तोडवला जाणारा तो भक्तीचा चिखल आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. अशी ही संत गोरा कुंभार यांची अतिशय रहस्यमयी, भावूक आणि मनाला थेट भिडणारी संपूर्ण कथा आहे, जी आपल्याला खऱ्या भक्तीचा आणि समर्पणाचा अर्थ नव्याने शिकवते. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा खरोखरच आवडली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणाऱ्या आध्यात्मिक कथांसाठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी.